हे आपण आता 13 किलो बदाम टाकतो. इकडनं पूर्ण फिल्टर करून झाल्याच्या नंतर इकडे आपण पॅकिंगला घेतो आणि हे असं अशा पद्धतीने आपल्या इथे पॅकिंग होतं. असा हा आपला 1 लिटरचा 15 लिटरचा बॉक्स तयार झालेला आहे. 50 रुपये किलोनी इथले शेतकरी येऊन घेऊन जातात. जय शिवराय मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन युट्यूब मराठी चॅनलवर, ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर आपण या चॅनलच्या माध्यमातून जे शेतकरी आहेत, उद्योजक आहेत, त्यांची आपण माहिती जाणून घेत असतो. तर आज आपण आलेलो आहोत एका नवीन ठिकाणी. तर आज आपण जाणून घेणार आहोत एका उद्योगाबद्दल माहिती. तर हा उद्योग आहे लाकडी घाण्याचा. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, या ठिकाणी एक ऑर्गो लाकडी तेल घाणा आहे. तर या ठिकाणी विविध प्रकारचं तेल तयार केलं जातं. तर हे तेल कोणत्या प्रकारच्या रॉ मटेरियलने तयार केलं जातं हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आणि हे तयार केलेलं तेल ग्राहकांपर्यंत कशा प्रकारे विक्री केलं जातं हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आणि या व्यवसायामध्ये मार्केटिंग कशा पद्धतीने केले जाते हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आणि या ऑर्गो लाकडी तेल घाण्याचे जे मालक आहेत त्यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मी आज आलेलो आहे नगरमधील वडगाव गुप्ता रोड शेंडी बायपास या ठिकाणी. तर चला बघूयात आपण या व्यवसायाबद्दल माहिती. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर. तर चला बघूयात आपण. तर या ऑर्गो लाकडी तेल घाण्याचे जे मालक आहेत ते आपल्या बरोबर आहेत, त्यांचं स्वागत करूया. चला ना. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. तर सर्वप्रथम तुमचे धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. तर तुमचं नाव आणि तुमचा थोडा परिचय सांगा ना. माझं नाव सायंबर संदीप पांडुरंग, राहणार पारोडी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. पण काही निमित्ताने व्यवसाय करण्यासाठी मी अहमदनगर मध्ये आलेलो आहे. तर हा ऍड्रेस आहे दुधडेरी चौक, MIDC अहमदनगर. त्यानंतर आपण लाकडी घाणा तेलाचं उत्पादन चालू केलेलं आहे. 10 वर्षापासून आपलं MIDC परिसरात चालू आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे लाकडी घाण्यावर तेल काढतो. करडई, सूर्यफूल, शेंगदाणा, मोहरी, तीळ, जवस, हे जे काय रॉ मटेरियल पासून आपण तेल तयार करतो. नियोजन केलं होतं याच्यासाठी या व्यवसाय पूर्ण नियोजन तसं म्हणता येत नाही, कारण मी पहिलं मार्केटिंगचं काम करायचं. अच्छा. मार्केटिंग काम करता 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 मला एक थोडा एक्सपिरियन्स आला की आपण मार्केटमध्ये सध्या कोणत्या प्रोडक्टची जास्त आवश्यकता आहे आणि आपण त्यातल्या लोकांना काय देऊ शकतो. अच्छा. तर त्याच्यामध्ये मला एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आवडला. मग ऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हणजे आहे आपलं खाद्यतेल. खाद्यतेल म्हणजे आपण करडई, सूर्यफूल, हे तीळ, जवस, मोहरी हे मार्केटमध्ये कसे रिफाईन मध्ये तयार केलं जातं. तर आपण हे नॅचरल पद्धतीने कसे तयार करता येईल हे आपण त्याचा विचार करूनच मग ते आपल्याला थोडी आयडिया भेटली. युट्यूबवरती सर्च करून, गुगलवर सर्च करून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघितले. व्हिडिओ बघून असं वाटलं की आपण ऑर्गॅनिक लोकांना देऊ शकतो. तर ते आपण लाकडी घाण्या पद्धती, लाकडी घाण्यापासूनच तयार करू शकतो. ते सुरुवातीला एक मशीन पासूनच चालू केलं. आता किती झाले आपल्या इथं? आता मशीन जवळपास इथं 4 मशीन आहेत. दुसऱ्या युनिटला MIDC मध्ये तिथं जवळजवळ 10 मशीन आहे. टोटल आपल्या 14-15 मशीन आहेत. लाकडी घाण्याचं हे बघू शॉप. चला ना, दाखवतो तुम्हाला. चला. सर्वप्रथम आपण तिळाचं टाकतो त्याच्यामध्ये. याला एका वेळेस किती टाकू शकतो आपण? एका वेळेस आपण 13 किलो टाकू शकतो. 13 किलो? हो. आणि आता 13 किलो मधून किती तयार होईल? 13 किलो मधून याच्यात 5.5 किलो तेल तयार होते त्याच्यामध्ये. अच्छा. हो. तरी आता याला अंदाजे वेळ किती लागेल? वेळेला साधारण 25 मिनिटं लागतात. अच्छा. एका खाण्यासाठी. याला काय अजून असं वरतून काय? वरतून फक्त आपलं तेल सुटण्यासाठी नॉर्मल थोडं पाणी मारलं जातं. बाकी याला कुठली प्रोसेस वगैरे काहीच नाही. आता थोड्या वेळाने याच्यातून निघालो. आता आपण याच्यात करडईचा घाणा टाकलेला आहे. तर एका वेळेस आपण 13 किलो टाकतो. आपली बॅच सर्वसाधारण करडईची 1 तास चालतो. आपण निघायला सुरुवात झालेली आहे बघा. त्याला कुठल्याही प्रकारची हीट दिलेली नाही, काहीच नाही. मॅक्सिमम टेम्परेचर हे 40 टेम्परेचर पर्यंत हे गरम होतं. 40 टेम्परेचरला हे तेल हळूहळू खाली यायला सुरुवात होती आणि याच्यात आल्यानंतर हे आपलं कलेक्ट होतं. नंतर त्याला फिल्टर केलं जातं. नंतर त्याला फिल्टर करून नंतर आपण ते पॅकिंग रूमला आपण दिलं जातं. याच्यानंतर
त्याच्यानंतर आपण पुढे बदामचा तेलाचा घाण्याचा चालू करू. तर आता आपण बदाम तेल टाकूया. हे आपण आता 13 किलो बदाम टाकतो. थोडस क्रश झाल्याच्या नंतर, थोडस बारीक झाल्याच्या नंतर आपण याला एक तेल सुटण्यासाठी एक अर्धा लिटर पाणी टाकतो सर्वसाधारण. पाणी थोडं पाणी टाकूया आता. दाखव पाणी पण दाखव. बदामाचं तेल तयार होण्यासाठी किती वेळ लागतो? बदामाची पूर्ण 13 किलोची बॅग कापायला आपल्याला सर्वसाधारण 1 तास लागतो आणि 15 ते 15 मिनिटं आपल्याला पेंट करायला लागते. असं 1.25 तासाची आपली बदाम तेलाची बॅग आहे. आणि बदाम तेलाला एका बॅगला आपल्याला 13 किलोला 5.5 किलो तेल निघतं. अच्छा, हो 13 किलो. आणि नंतर ते आपण फिल्टर करून ते पॅकिंग रूमला आपण भेटून दिलं. हे मशीन वेगवेगळे आहेत ना? हो सगळं. म्हणजे मशीन मध्ये काय आहे? आता ही पहिली मॅन्युअली मशीन आहे. ही कमी स्पीडची कॅपॅसिटी आहे 20 किलो. पण आपण हे काय होतं, लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपण 13 किलोची बॅग घेतो. तर आता आपण पुढे आपण खोबऱ्याचं तेलाचं गाणं सुरू करूया. चालतंय. त्याच्यामध्ये आपण 13 किलो खोबरे घेतलेलं आहे आणि याची बॅग सर्वसाधारण 1 तासात आपली बॅग पूर्ण होती. आणि 24 तास स्टेबल केलं. थंडीच्या दिवसामध्ये स्टेबल करायची गरज पडत नाही, कारण की फास्ट मध्ये स्टेबल होतं. 1 तासात स्टेबल होतं. 1 तासात. तर आपण हे 13 किलोच्या बॅग मधून आपल्याला सर्वसाधारण 7.5 किलो तेल निघतं. 7.5 किलो तेल निघतं. झालेली आहे. याला किती वेळ लागतो? त्या बॅगला सर्व अंदाजे 1 तास लागतो. 1 तास, हो. ही कढईची पेंट आहे बघा. हे त्याचं क्रशिंग केलेलं आहे. आता ही कढईचं पेंट बनायला सुरुवात झालेली आहे. अगदी एक अर्ध्या तासामध्ये याची पेंट बनवून तयार होऊन जाईल. आणि इकडे बदामचं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. बघा इथं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. बघा हे खोबरेल तेल. बघा हे आता हे पूर्ण बदामाचं पूर्ण तेल निघायला सुरुवात झालेली आहे. ही वगाईचं लाकूड आहे आपलं. जे वगाईचं लाकूड आहे, आतमधला जो ड्रम आहे तो पण आपला वगाईच्या लाकडाचा आहे. ही सर्वसाधारण लाट आपली 4 ते 5 महिने चालते. हो. आणि याच्यापासून कुठं लोखंड लागत नाही किंवा काहीच नाही. त्याचं घर्षण जे होतं लाकडालाच होतं. आणि 40 टेम्परेचरला हे सर्वसाधारण तेल निघायला सुरुवात होती याची. तीळ, मोहरी ह्या सर्व पेंड्या आपण मार्केटमध्ये विकत असतो किंवा जे आपले शेतकरी आसपास आहेत ते शेतकरी आमच्याकडून इथून परचेस करत असतात. तर त्यामध्ये आपण बदाम तेल करताना आपण जे प्रोसेस दाखवली आहे, त्याच्यानंतर आपण ती तीळ तेल तयार करताना ते पण आपण त्या व्हिडिओमध्ये प्रोसेस बघितलीच आहे तुम्ही. त्याच्यानंतर आपण खोबरेस तेल पण तयार करताना ते पण आपण दाखवलं आहे. जे काय आपण सगळे त्याच्यानंतर आपण कढई तेल ते पण आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे. तर सगळे जे काय आपण तेल तयार करताना जो आपण आता व्हिडिओ जो तयार करत आहेत, हे लोक का तयार करत असो हे कारण आपण जे लोकांना जे काय प्रोसेस तयार करतो, तयार केल्याच्या नंतर ते तेल कसं निघतं, ते कसं तयार होतं आणि त्याच्यानंतर ते कशी पॅकिंग पण तयार करू दे, ह्या सगळ्या गोष्टी आपण कस्टमरला लाईव्ह दाखवत आहोत. कारण की आपण हे जे सगळे तेल तयार करतो याच्यामध्ये आपण एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शुद्धता ठेवलेली आहे. कारण का शुद्धता ठेवलेली आहे? शुद्ध तेल हे ऑर्गॅनिकच मिळतं. का मिळतं? त्याचं कारण असं आहे की आपण कुठल्याही प्रकारे आपण
रॉ मटेरियलमध्ये पण सुद्धा कॉम्प्रोमाइज करत नाही. जे रॉ मटेरियल चांगल्या दर्जाचं किंवा चांगल्या क्वालिटीचं मार्केटमध्ये भेटतं, आपण ते तिथूनच आपण ते परचेस करत असतो. त्याच्यामुळं आपल्याला तेलाचा रिझल्ट एकदम बेस्ट येत असतो. आपल्या अमृत ॲग्रो इंडस्ट्री कंपनीमध्ये कामगाराची संख्या 12 ते 14 जण व्यक्ती काम करत असतात. लोकांमध्ये जाऊन आपण ॲडव्हर्टायझिंग चालू केली. चालू केल्याच्या नंतर लोकांना हे सांगितलं, की रिफाईन तेलामध्ये आणि लाकडी घाण्याच्या तेलामध्ये नेमकं फरक काय आहे आणि का खावं आणि का नाही खावं? हे सगळ्या तेलाची आम्ही त्यांच्यासमोर माहिती पूर्णपणे आणि सविस्तर सांगितली. त्यानंतर आम्हाला थोडा रिस्पॉन्स आम्हाला भेटू लागला. नंतर आम्ही त्याच्यानंतर एक पहिला टप्पा ॲडव्हर्टायझिंगमध्ये केला. त्याच्यानंतर Facebook पेज प्रमोशन केलं. त्याच्यानंतर आम्ही लोकांना थोडी माहिती सांगितली. माहिती सांगितल्यानंतर आम्ही थोडे नगर शहरामधले जे काही सुपर मार्केट आहेत, मॉल आहेत छोटे-छोटे, त्यांना एक व्हिजिट करायला सुरुवात केली. व्हिजिट करता त्यांना लोकांना जे काही ऑइलचे शॅम्पल असतात, करडई, सूर्यफूल, शेंगदाणा तेल हे सगळे शॅम्पल दाखवायचं. हे तेलामध्ये फरक काय आहे? लोकांसाठी हे तेल कसा फायदा आहे लोकांचा, हे सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही निदर्शनात आणून दिल्यात. त्याच्यानंतर त्यांनी आपलं थोडा माल ठेवायला सुरुवात पण केली. सुरुवातीला एक बॉक्स त्यांनी घेण्यास सुरुवात पण केली. त्याच्यानंतर ते थोडं 1 वर्ष, 2 वर्षांनी आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी त्याचा रिस्पॉन्स भेटत गेला. तयार केलेला साधारण माल आपल्या फूड लायसन्सच्या नियमाप्रमाणे एक 9 महिने व्यवस्थित राहतो. तसा ते 1 वर्ष पण त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. कारण की ह्या तेलामध्ये आपण कुठलीही रिफाईन प्रोसेस केली जात नाही. जे आहे ते नॅचरल पद्धतीने आपण तयार करतो. त्याच्यामुळं याला एक्सपायर हाय डेट नसतीच. पण आपण ते फूड लायसन्सच्या किंवा फसाई लायसन्सच्या नियमाप्रमाणे किंवा गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे आपण ते 9 महिने ते ठेवलेले आहे. अमृत ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये कोणाला मार्गदर्शन व्यवसायाविषयी घ्यायचं असेल, तर तुम्ही स्वतः Googleवरती जाऊन ऑर्गोय लाकडी घाणा हे नेम सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला कॉल हे ऑप्शन येईल. त्या कॉलवरती क्लिक करून तुम्ही आम्हाला कॉल करू शकता किंवा आमची एक वेबसाईट आहे www.orgoyu.in या वेबसाईटला अवश्य व्हिजिट करा आणि त्यामध्ये तुम्हाला जे काय वाटेल किंवा माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल किंवा व्यवसायाबद्दल जे काही अडचणी असेल त्या तुम्ही ते कमेंटमध्ये कळवा. सर, आपण या लाकडी घाण्यामध्ये तेल तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचं म्हणजे कोणत्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं जातं? आपण 1 नंबर क्वालिटीचं मटेरियल वापरतो. आपण जे तीळ असो, तीळ जरी असला तर आपण तो गुजरातवरून तीळ मागवतो. करडई ही आपण लातूर नाही तर सोलापूर, कर्नाटक इकडून चांगल्या पद्धतीची क्वालिटीची करडई मागवतो. बदाम हे आपण मुंबईमधून मागवतो. तर चांगल्या क्वालिटीचं बदाम वापरतो. त्यानंतर खोबरं हे आपल्या लोकल मार्केटला पण भेटतं, पण आम्ही हे कर्नाटकवरूनच प्रॉपरली मागवतो. कारण की तेलाचं खोबरं म्हणलं तर कर्नाटकच आहे. आता ही तेलाची पेंट तयार झालेली आहे. 2 मिनिटांमध्ये आपण ही तेलाची पेंट काढून घेऊया. त्याच्यानंतर आता इकडं ही करडईचं तेल आहे. तर ही करडईची पेंट आपली तयार झालेली आहे. याची पण बॅच संपलेली, आपण याच्यात पेंट काढून घेऊया. ते खोबऱ्याची आहे. खोबऱ्याची पण आपली बॅच संपलेली आहे. आपण ते खोबऱ्याची पेंट आता काढून घेऊया. ही आता बदाम तेलाची पण आपली बॅच संपत आलेली आहे आणि आता त्याची पेंट निघणार 1-2 मिनिटांमध्ये. चला आपण आता पॅकिंग डिपार्टमेंट बघूया. याच्यामध्ये ह्या टँक मध्ये आमचं तिळाचं तेल असतं. अच्छा. ह्या टँक मध्ये आमचं शेंगदाणा तेल असतं. दुसऱ्या टँक मध्ये आमचं खोबरेचं तेल असतं. नंतर मोहरीचं तेल आहे. अच्छा. जवस तेल आहे आणि लास्टला आमचं एरंडिल तेल, खोबरेच तेल. बघा, हे मोहरीचं तेल आहे. मोहरीचं तेल. अच्छा. शेजारच्या टँक मध्ये हे जवस तेल आहे. म्हणजे याच्यावर पूर्ण फिल्टर होऊन पूर्ण फिल्टर होऊन झालेले. आणि हे एरंडेल तेल आहे. आता इथं आपण करडईची पॅकिंग करूया. बराबर.
तिकडनं पूर्ण फिल्टर करून झाल्याच्या नंतर इकडे आपण हे पॅकिंगला घेतो आणि हे असं अशा पद्धतीने आपलं इथं पॅकिंग होत डिपार्टमेंट आहे. हे आपलं सूर्यफूल तेलाची पॅकिंग चालू झालेली आहे. ते 1 लिटर मध्ये पॅकिंग आहे, 5 लिटर मध्ये आहे, 16.5 लिटर मध्ये पण आहे आपलं पॅकिंग. आणि कढईचं पण तसंच आहे, 1 लिटर, अर्धा लिटर, 5 लिटर, 16.5 लिटर, 13 लिटर असं पॅकिंग आहे. आणि याची लेबलिंग आहे. चला आता लेबलिंग करून घेऊया आता झालेल्या यांना मालाला. म्हणजे पॅकिंग झाल्यावर लगेच लेबलिंग. हो, पॅकिंग झाल्यानंतर लगेच आपण लेबल करतो. बघा आता हे 1 लिटरच्या बॉटलची पॅकिंग झालेलं आहे. एक लिटरची ना. हा 1 लिटरची पॅकिंग आहे. आता आपण 5 लिटरचं पण पॅकिंग करू. हे पहा, हे 5 लिटरचं कढईचं पॅकिंग आहे. अच्छा. हे 5 लिटरचं पॅकिंग आहे आणि मार्केटमध्ये आपला ऑर्गॅनिक नावाने हा ब्रँड आहे आणि सर्व मॉलमध्ये आपल्याला उपलब्ध मिळेल. अच्छा. आता आपण पॅकिंग करूया. कढईचं हा. असा हा आपला 1 लिटरचा 15 लिटरचा बॉक्स तयार झालेला आहे. आता ही आपली 5 लिटरची पॅकिंग आहे. ही आता आपली बॅच निघालेली बघा, हे त्याची शेंगदाणा पेंड आहे. ही शेंगदाणा पेंड. हो, ही शेंगदाणा पेंड आहे. ही पेंड काय किलोने विकली जाते? ही आपण 50 रुपये किलोनी इथले शेतकरी येऊन घेऊन जातात आणि पौष्टिक आहार आहे गायीसाठी, बैलांसाठी. अच्छा. दूध पण चांगलं देतात गायांनी. ही आपली खोबऱ्याची पेंड आहे, आता बॅच निघालेली याची. अच्छा. ही पण गायीसाठी याच्यासाठी चांगले आणि याच्या पेंडीपासून फॅट पण आणि चांगली वाटते. रेट काय असतो? ह्या पेंडीचा रेट आहे खोबऱ्याच्या तेलाच्या 35 रुपये किलो. आणि ही आहे करडईची पेंडी. अच्छा. ही 30 रुपये किलोनी आपण देतो मार्केटमध्ये. म्हणजे फक्त शेतकऱ्यांच्या पशुसाठीच. हे 5 लिटर सूर्यफूल तेलाचा ड्रम आहे. हा 5 लिटरचं किती पर्यंत जातो? हा 5 लिटरचा जातो 1250 रुपयाला. अच्छा. सूर्यफुलाचा. हे 1 लिटरचं करडई सूर्यफूल तेल आहे. अच्छा. हे किती पर्यंत जातो? हे 240 रुपये. अच्छा. हे करडईचं 1 लिटरची बॉटल आहे. हे 260 रुपयाला जाते. हे करडईचा 5 लिटरचा जार आहे आपला. अच्छा. ह्यो 1250 रुपयाला आहे. अच्छा. त्याच्यानंतर ही खोबरेच तेलाची बॉटल आहे, अर्धा लिटर 500 ml ची. ही 220 रुपयाला जाते. अच्छा. ही 100 ml ची आहे, 130 रुपयाला आहे. 130 रुपये. हो. त्याच्यानंतर हे शेंगदाणा तेल हा 5 लिटर मध्ये आहे. हे 1350 रुपयाला जाते. 1300. आणि ही शेंगदाणा तेलाची 1 लिटर मध्ये बॉटल आहे. अच्छा. हिची MRP आहे 260 रुपये. अच्छा. हे तिळाची 1 लिटरची बॉटल आहे. अच्छा. याची MRP आहे 560 रुपये. अच्छा. कुठं आपला माल सप्लाय होता? आपला हा माल नगरमध्ये पण जातो, पुण्याला पण जातो, नाशिकला जातो, औरंगाबादला जातो आणि हैदराबादला पण जातो, कलकत्त्याला जातो, ठाण्याला जातो. आपलं सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी उपलब्ध आहे आपला माल मॉलमध्ये. सर, आपण जे दुसरं ऑइल वापरतो रिफाईन केलेलं आहे, त्याच्यामध्ये आणि आपल्या लाकडी घाण्यामध्ये तेलामध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे सर. ते तेल ते रिफाईन तेल राहतं आणि हे रिफाईन तेल नाही. हे मॅक्झिमम 40 टेम्परेचरला गरम होतं आणि ते 200 ते 250 टेम्परेचरला गरम केलं जातं. त्याच्यामध्ये पॉम तेल वगैरे बाकीचे केमिकल मिक्स असतात. याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल मिक्स नाही आणि हे शरीराला हानिकारक नाही आणि रिफाईन तेल हे शरीराला हानिकारक आहे. अच्छा. त्याच्यामुळे हे जर रिफाईन तेल जर तुम्हाला 2 चमचे लागत असेल तर हे 1च चमचा लागतं.
अच्छा. एवढा फरक आहे. रिफाईन तेलाने कोलेस्ट्रॉल वाढतो आणि हे तेलाने कोलेस्ट्रॉल वाढत नाही. अच्छा. ते थोडं स्वस्त असतं पण हानिकारक आहे. हानिकारक आहे. थोडं महाग आहे पण हे हानिकारक नाही. आपल्या बॉडीसाठी चांगलं आहे. चांगलं आहे एकदम. तर तुम्ही या ऑर्गो लाकडी घाण्याबद्दल छान अशी माहिती सांगितलेली आहे तुम्ही आम्हाला, तर त्याबद्दल धन्यवाद सर. आणि तुमचं पण सर खूप मनापासून धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आम्हाला आणि आपल्या या लाकडी घाण्याबद्दल आणि पूर्ण आपलं जे नियोजन आहे त्याबद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. Thank you, तुम्ही sir. पण आम्हाला वेळ दिल्याबद्दल, जे काय तुम्ही शूट काढल्याबद्दल, जे काय सगळं व्यवस्थित तुम्ही आम्हाला सहकार्य केलं शूट काढण्या संदर्भात, माझी काय थोडीफार माहिती सांगितली थोडी, तुम्हाला देखील थँक्यू. ओके, धन्यवाद सर. मंडळीने हे होते ऑर्गो घाण्याचे मालक, तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती आणि यांचा हा लाकडी घाणा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अजूनही जर काही प्रश्न असतील या व्यवसाय संदर्भात, तर जे की माझ्याकडे विचारण्यात राहिले असतील तेही तुम्ही विचारू शकता. त्याला यांच्या मार्फत नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि तुमच्याकडे जर एखादा छानसा असा व्यवसाय असेल किंवा इतर उद्योग असेल तर नक्की आम्हाला कळवा की कशा प्रकारे तुमचा उद्योग आहे. तर तुमचा हे व्यवसाय जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल आणि तुमचा हे अनुभव इतरांना नक्कीच एक फायदेशीर ठरू शकेल. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर कराल, तुमचा एक लाईक नक्कीच उत्साह वाढवणारा असेल. आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवारावर. आणि हो, अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर लवकर सबस्क्राईब करा, कारण आपण असे छान छान नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.